22 मार्च पालघर जिल्हा आदिवासी प्रीमियर लीग विजय तरे साहेबांची आणि संपूर्ण पालघर जिल्ह्याची ती स्पर्धा पालघर जिल्हा आदिवासी प्रीमियर लीग मध्ये हे खेळाडू आपल्याला खेळताना बघायला मिळतीलच. त्या अगोदर आपल्या ह्या फ्रेंड्स चषकामध्ये त्यांचं आम्ही सहर्ष हार्दिक स्वागत करतोय. धन्यवाद. वळी आपण मैदानामध्ये जिथून आपण पाहिला एका बाजूला तेताले संघ आहे तर एका बाजूला विरा 11 दाणेव. दोन्ही संघाला शुभेच्छा असतील आमच्या कॉम्बॉक्स मधून. इथून नक्कीच आपण पाहिला विश्वनाथ जाधव यांचा देखील स्वागत सन्मान केला गेला, कारण की विश्वनाथ जाधव नाव नाही तर ब्रँड आहे. कारण की आदिवासी समाजामध्ये आपण पाहिला सुप्रीमो चषक देखील त्यांच्या माध्यमातून राहिला गेला. ISPL इंडियन स्टेट प्रीमियर लीग ही देखील त्याच्या नावावरती राहिली आणि मॅन ऑफ द सिरीज आपण पाहिले तर 4 व्हीलर देखील त्याच्या नावावरती आहे. आणि तेच त्या ठिकाणी विश्वनाथ जाधव हा गोलंदाज पाहायला मिळेल. गतीचा रफ्तार की सौदागर. दोन्ही संघांना शुभेच्छा असतील. एका बाजूला देताले संघ आहे तर एका बाजूला विरा 11 धानेव संघ. देताले संघाचे 2 ट्रम्प फलंदाज मैदानाच्या मध्ये दाखल झालेत. दीपेश आणि गणेश हे सलामीर जोडी. इथून आता पण पाहिलं दीपेश धोतडे आणि गणेश कांबडे हे 2 सलामीर बॅटल. तर एका बाजूला विश्वनाथ जाधव बॉलिंग ट्रॅक वरती पाहायला मिळेल. नुकताच झालेल्या प्रीमियर लीग हंगामामध्ये आपण पाहिलं तर 6 चेंडू 6 षटकार सुमित टिकले याच्या बॅट मधून आले होते. आणि नक्कीच तोच गोलंदाज आपण विश्वनाथ जाधव यांना 6 चेंडू 6 षटकार मारले होते. पण की क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये काय होऊ शकतं. क्रिकेट हा अनिश्चितीचा खेळ आहे. तर स्ट्राईक एंडला आपण पाहिला तर दीपेश धोतडे यस ग्रीन सिग्नल आलाय. लेट्स प्ले. बॉलिंग ट्रॅक वरती विश्वनाथ जाधव. गतीचा रफ्तार की सौदागर. पहिलाच बॉल दीपेश धोतडे. रिव्हर्स अटेम्प्ट पॉवरफुल सक्सेसफुल. आलाय चेंडू सरळ त्या ठिकाणी निर्णय करायचा आहे. षटकार आलाय आणि या दीपेशच्या बॅट मधून दीपेश धोतडे नाव नाही तर ब्रँड आहे. आणि काय जबरदस्त षटकार ज्याच्या बॅट मधून. आणि या षटकाराने आपण पाहिला तर खातं पण होत असताना देताले संघाचा गोलंदाज विश्वनाथ जाधव वरती अल्ला बोल केला जात. मी नक्कीच म्हटलं होतं कधीच कोणाला कमी लेखू नका. यावेळी सोडवलाय चेंडू. क्षेत्ररक्षण थोडासा फंबल झाले पण इथून एक धाव सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केला गेला आणि या 2 धावा परिपूर्ण झाल्या गेल्या. आणि या 2 धाब्याने धावफलक जाऊन पोहोचलाय 8 या आकड्यावरती. धावफलक आपण पाहिलं 8 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. 8 रन ऑन द बोर्ड. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती. यावेळेस वळवलाय चेंडूला. डॉट बॉल आलाय. इथून ख्याती आहे विश्वनाथ जाधवकडे, कारण की अनेक वर्ष टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये रुजू आहेत. सातत्याने म्हणतात ना, जेवढं लोणचं मात्र जुनं असते तेवढं खाणं योग्य असतं आणि जेवढा तांदूळ जेवढा जुना असतो तेवढा खाणं योग्य असतं. म्हणून क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये आपण पाहिलं तर सोना एक असा धातू आहे ज्याला कधीच हवामान लागत नाही. आणि म्हणूनच जो क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये जेवढा जुना खेळाडू असतो त्याच्यावरती कधी प्रेशर कन्वर्ट नसते. नक्कीच वळू आपण मैदानामध्ये विश्वनाथ जाधव वरती पहिल्या चेंडूवर षटकार आला. तदनंतर जी पलटवार गोलंदाजी राहिली गेली दीपेशला पूर्णपणे शांत ठेवलं गेलंय. धावफलक आपण 8 या आकड्यावरती स्थिर आहे. 8 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. 8 रन. गोलंदाज पुन्हा एकदा विश्वनाथ जाधव. उडवलाय सरळ बॅटचा वापर फ्रॉम मिडल ऑफ द बॅट. चेंडूला सरळ पाठवलाय. 1 बाउन्स क्लिअर करेल. फ्रेंच चषक 2026 चा चौकार. धन्यवाद. थँक्यू. चौकार आलाय आणि या चौकाराने आपण पाहिला तर धावफलक 12 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल.
रिवर्स टेम काय जबरदस्त वेकेंड एरियाला क्लिअर करेल. 1 बाउन्स 2 बाउन्स आणखी एक आलाय सी मारे खाबार चौकार 4. धन्यवाद थँक्यू. इथून या चौकारात आपण पाहिलं एक षटकाची झाली समाप्ती. एक षटकाच्या समाप्ती धावफलक जाऊन पोहोचलाय 16 एकडावरती. इथून जशी आपण दुसऱ्या षटकाला सुरुवात होईल थोडासा मायक्रोफोन वरती बदल होईल. आमचे साथी समालोचक या ठिकाणी पुन्हा एकदा जॉईन होतील. मी विनंती करेन त्या ठिकाणी अनिकेतजी रावते. थँक्यू सो मच. तर चौथ मैदानाच्या आतमध्ये प्रेम समर दाखल झाला. दुसरं षटक ज्या ठिकाणी प्रगती पथावरती पॉवर प्लेचे दुसरं षटक असेल. बंधनातलं षटक जरूर 3 काळ थट्टी सर्कलच्या बाहेर. पण पहिलाच बॉल जरूर लेडी घ्यायच्या त्या ठिकाणी पंच दर्शवतील. लेग बाईटची एक धाव ऍड होईल. तोडणं या एक धावेने फलक पुढे सरसावताना जाऊन पोहोचला गेला 17 या आकड्यावरती. पहिलं षटक जरूर राहिलं गेलं ते म्हणजे दिदारे संघाच्या नावावरती. तिथून मात्र दीपेशने अप्रतिम फटकेबाजी केली. विश्वनाथ जाधवच्या विपक्षामध्ये आक्रमण केलं. कारण हे क्रिकेट एका वेळेस तुम्हाला उचलून घेईल तर दुसऱ्या वेळेस मात्र जमिनीवर सुद्धा येऊन ठेवलं जाणार. कारण ज्यावेळेस आपला फॉर्म असतो त्यावेळेस आपले कौतुक सुद्धा केलं जातं. ज्यावेळेस बॅट फॉर्म येतो बॅट पॅच येतो त्यावेळेस मात्र तुम्हाला शिव्या सुद्धा ऐकाव्या लागतात. इथून याही वेळेस स्विचचा अटॅक जरूर पण इथून काही घडलं गेलं दर्शवतील. जरूर बाईकची एक धाव ऍड होईल. कारण स्लॉट मधला चेंडू होता जरूर उचली जास्त घेतली होती. रेड सुद्धा चांगलं केलं होतं इथून गोलंदाज प्रेमनं. परंतु इथून एक सवयवरती समाधान मानावं लागेल जी मात्र बाईकच्या स्वरूपात ऍड होईल. चांगलं षटक पहिलं षटक ड्रीमगत 60 झाली असेल 16 धावांनी. तर इथून प्रेम सावर आला तो मात्र शांत ठेवतो गोलंदाजांना. यावेळेस पूर्णपणे सफल झाले होते मात्र चेंडूला पूर्णपणे रेड केलं होतं. जरूर शॉर्ट पिच चेंडू आखून टप्प्याची लाईनला मेंटेन केलं होतं. इथून मात्र एकच धावेवरती समाधान त्या ठिकाणी मात्र धावफलक जाऊन पोहोचलं गेला 19 या आकड्यावरती. चांगली सुरुवात. इथून मात्र हात खोलण्याची संधी दिली जात नाही रूम दिला जात नाही आणि त्याच्या अनुषंगानं आतापर्यंत कमी धावा खर्च करतो. इथून पिकअप शॉट जरूर इंटू द गॅप मध्ये क्षेत्ररक्षक नाही आहे. तिथून मात्र चेंडू सरळ सी मार एका पार. इथून आलाय षटकार. इथून चांगले चेंडू जे हाताळले होते त्यावरती सन्मानजनक खेळी राहिली होती. आणि इथून मात्र स्लॉट मधला चेंडू जसा डिलिव्हर झाला त्यावरती आक्रमण आला. इथून दीपेश तुंदडे थांबण्याचं नाव घेणार नाहीये कारण ही बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई आहे. कारण दोन्ही संघ मात्र बरात परंतु इथून जो जिता वही सिकंदर संघर्ष तर करावा लागेल. कारण संघर्ष बिना काहीच नाहीये जीवनामध्ये. इथून गोलंदाज प्रेम सावर पुन्हा एकदा 5वा बॉल. तुम्ही आहे वेळेस चांगला प्रहार इंटू द गॅप मध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी प्रोटेक्शन जरूर क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न चांगलं क्षेत्ररक्षणही झाला परंतु 2 धावा रोखू शकणार नाहीयेत. 2च्या मुदतीने धावफलक पुढे सरसावले जातात. त्याचे स्वरूपामध्ये मात्र ह्या धावसंख्या थांबण्याचं नाव घेणार नाहीये. धावफलक जाऊन पोचलं जात आहे 27 या आकड्यावरती. चांगला खेळ आतापर्यंत कारण चांगली गोलंदाजी राहिली गेली तर कन्सिस्टन्सी आहे. स्विचचा अटेम्प्ट कहीं पे नजर कहीं पे निशाणा परंतु एक धाव देऊन जाणारा. कारण इथून स्विचचा अटेम्प्ट तर केला होता परंतु आधीच बॅट जरूर फिरली होती. इथून एकच धाव येईल. षटक संपुष्टामध्ये 2 षटक संपुष्टात आलात आणि इथून बिनबाद 28वा धावफलकावरती ज्या ठिकाणी 14ची सरासरी गाठत 28वा धावफलकावरती लागले गेलात. आणि आज इथे जर पाहिलं गेलं तर 11 वाजून 21 मिनिटं झालेत. अजूनही प्रेक्षक राजा मनमुराद मॅचचा आनंद घेतोय कारण आज स्टारकास्ट आपण बघतोय केळवरोड साईदीप बंदडेच्या क्रीडा संकुलामध्ये. ज्या ठिकाणी आधीचा मॅच आपण पाहिलं असेल पंकज दिवे मात्र याचं आगमन झालं होतं. यातून या संबंधी विश्वनाथ जाधव दाखल झाला कारण विश्वनाथ जाधव हे नाव मोठं आधीचं आमच्या साथी समालोचक कल्पेश गुरेने सांगितलं गेलं. ज्याने सुप्रीमो ट्रॉफी सुद्धा गाजवली गेली. आपल्या समाजातील मात्र एकमेव असा खेळाडू ज्याने याच्या नावावरती 4 व्हीलर कार सुप्रीमो सारखी मॅन ऑफ द सिरीज मोठ्या टुर्नामेंट मध्ये ISPL सीझन 2 त्याने गाजवलं गेलं होतं.
त्यामुळे जरूर लावून अपिला, परंतु त्या ठिकाणी पाहिलं गेलं पाटाने बॉलचा संपर्क काहीच नाहीये. पहिला षटक जरी तुम्ही हवी ठरला गेला असाल तरी इथून मात्र पुनरागमन केलं जातं. कारण यादी आपण पाहिलं असेल उल्लेख जरूर झाला होता, त्या ठिकाणी थोडस बॅकफुट वरती जरूर होते, परंतु आजच्या दिवसात त्यांनी कमबॅक केला. पुनरागमन जरूर आहे. तर फुलटो चेंडू त्यावरती कडक प्रहार, साइड आउटला चेंडू क्षेत्ररक्षण झाला, डिफेक्सच्या कव्हरला. त्या ठिकाणी मात्र एक जागेवरती समाधान मांडावं लागेल. इथून अचूक टप्प्यावरती भेदक मारा आणि नियंत्रित गोलंदाजी या त्या अनुषंगानं मात्र एक जागेवरती समाधान तुम्हाला मांडावं लागणार आहे. पहिले षटक जरी भागणं ठरलं गेलं असेल तर इथून मात्र मी चांगली गोलंदाजी करणारा हे मात्र दर्शवून दिलं जात आहे. कारण याआधी मात्र संदीपजी आंबट सरांनी सुद्धा उल्लेख केला होता की मात्र महाराष्ट्रात नाही, भारतात नाही तर देशाच्या बाहेर सुद्धा जाऊन नाव गाजवलंय. तोच कार्ड आपण बघतोय. इथून सुपा झेल मात्र त्या ठिकाणी घेतला गेला आणि गणेशच्या खेळीला पूर्ण विराम लागतोय. इथून पहिलं विकेटचं पतन झाला, त्या ठिकाणी मात्र गणेश येणारा बॅक टू द पवेलियन. इथून अंकेश दाखल झाला. अंकेश वाढव मैदानाच्या आतमध्ये, तर एका बाजूला तुपेश दुधळे चांगली कामगिरी, 12 बॉल 26 ची वैयक्तिक खेळी त्याच्या नावावरती. इथून अंकेश वाढव दाखल झाला. विद्यालय संघाच्या माध्यमातून बिलॉंग करतोय. त्या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. गोलंदाज विश्वनाथ जाधवच्या विपक्षामध्ये फलंदाजी करण्यासाठी इथून पार्टनरशिप बिल्ड करावी लागेल, कारण हे निर्णायक षटक आहे. त्या ठिकाणी विश्वनाथ जाधवच्या विपक्षामध्ये खेळण्यासाठी सज्ज झाला. इथून शॉर्ट पिच चेंडू सरळ उडवायचा होता त्या चेंडूला, परंतु बॅटाने बॉलचा काही संपर्क होऊ शकला नाही. ते नाराज मात्र राहिले गेले चेहऱ्यावरती. ज्यावेळेस डॉन चेंडू आला त्यावेळेस मात्र थोडस नाराज, थोडस हताश चेहऱ्यावरती जरूर जाणवलं गेलं. परंतु इथून पुन्हा सज्ज गोलंदाज तयार, गोलंदाज ट्रॅक वरती. इथून चेंज ऑफ द पेस, गतीमध्ये परिवर्तन. इथून मात्र कोणतीच संधी दिली जात नाही. अंकेश वाढवला, त्याला मात्र बॅकफुट वरती पाठवला. बॅक टू बॅक सलगचा हा दुसरा असेल. इथून अचूकरित्या गोलंदाजी, नियंत्रित गोलंदाजी. पहिलं षटक जरूर 16 धावांचा खर्च केला होता, तदनंतर गोलंदाजीसाठी आला. एक विकेट घेतला. या षटकामध्ये एकच धाव खर्च करतोय. इथून जरूर मिस्टाईल स्ट्रोक, त्याकडे स्वतः गोलंदाज कॉन्टॅक्ट बोर्डची संधी. इथून मात्र ते संधी सोडणार नाही, कारण चेंडू खाली विश्वनाथ जाधव आले होते. इथून सोपा असेल फलंदाज अंकेश वाडू, ठरलाय फेल. बॅक टू द पवेलियन गॉन. थँक्यू सो मच. दोन 3 षटकाची समाप्ती झाली. 29 धावा धावफलकावरती. काही अफलातून षटक राहिलं गेलं. त्या ठिकाणी विश्वनाथ जाधव विश्वचं, त्या ठिकाणी मात्र एकच धाव खर्च केली गेली. इथून मात्र पाहिलं गेलं तर 2 विकेट सुद्धा घेतल्या गेलं. कमबॅक कसं करावं, पुनरागमन कसं असावं हे मात्र दर्शवून दिलं गेलं. इथून विश्वनाथ जाधव विश्वनं इथून येणारे 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये किती धावा जमवल्या जातील, कारण मैदानामध्ये अजूनही पाहिलं गेलं तर गोलंदाज दीपेश त्याच्या बॅट मधून 26 धावा आतापर्यंत आला. तर गोलंदाज विजय, तो विजय कशा प्रकारे गोलंदाजी केली जाणारा दीपेश. इथून विश्वनाथ जाधव यांच्या बंधू गोलंदाजीसाठी विजय दाखल होतो. इथून स्विचचा अटेम्प्ट सक्सेसफुल जरूर झाला, परंतु क्षेत्ररक्षण प्रोटेक्शन त्या ठिकाणी पहिली गेरियामध्ये कुठे चुकी करणार नाही. एकच जागेवरती समाधान. चांगली सुरुवात जरूर त्या ठिकाणी मात्र आपला बंधू आला, त्याला मात्र का कानमंत्र जरूर दिले जातं यष्टीच्या मागून. इथून अशा प्रकारे गोलंदाजी करावी. इथून फुटवर्क मात्र रेड केलं जातं आणि कानमंत्र, कारण या स्ट्रॅटर्जीज दाखवली जातात. त्या ठिकाणी एकच्या मदतीने धावफलक आपण पाहिलं गेलं तर जाऊन पोचलं गेलं 30 या अंकावरती. 30 धावा धावफलकावरती लागले गेलं. 14 षटक प्रगतीपथावरती या. चांगला चेंडू, फसवा चेंडू जरूर होता, कारण इथून गतीमध्ये परिवर्तन केलं होतं.
स्लोअर बॉल जरूर हाताळलाय गोलंदाज विजयनं. इथून सातत्याने कान मंत्र दिले जात आहे प्रत्येक बॉल वरती कशा प्रकारे चेंडू हाताळावा आणि त्यासाठीचे प्रयत्न आहेत. कारण समोर बॅटर सुद्धा तितक्या ताकदीचा तपेश दुर्रे अप्रतिम फटकेबाज आतापर्यंत. तो जरूर बॅट चिरडी घेच पण त्या ठिकाणी चुकी झाली. जर पाहिलं गेलं तर डॉट बॉल आला. निर्धाव चेंडूची सांगता मात्र झाली गेली. इथून निर्धाव चेंडू आला अप्रतिम षटक. त्या ठिकाणी प्रेमनं कमबॅक केला होता. त्यानंतर पुनश्च विश्वनाथ जाधव आला आणि त्याने मात्र पूर्णपणे बॅकफूट वरती पाठवला निधाले संघाला. कारण सुरुवात जरूर चांगली झाली होती परंतु शेवट सुद्धा चांगला करणं हे महत्वाची गोष्ट असते. तो शेवट कशा प्रकारे केला जाईल हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. इथून प्लेट में स्टार्ट बॉल ते सारख्या फलंदाजाच्या विपक्षामध्ये पाहिलं गेलं तर इथून मात्र निर्धाव चेंडूची हाताळणी झाली. बॅक टू बॅक सलगचा दुसरा बॉल निर्धाव चेंडू हाताळला गोलंदाज विजयनं. दोन स्विचचा अटेम्प्ट याही वेळेस निर्धाव चेंडू आला. काय अफलातून गोलंदाजी राहिली गेली. त्या ठिकाणी कोणत्याच प्रकारची संधी दिली जात नाहीये. फलंदाज मात्र निश्चित स्वरूपामध्ये विचार करण्यासाठी भाग पडला. त्या ठिकाणी मात्र सरळ बॅटने धावा येत नाहीत. कुठेतरी अल्टीपल्टी शॉट स्टायलिश फटका खेळण्याचा प्रयत्न आणि इथून मात्र डॉट बॉल आला. शेवटचा अंतिम चेंडू असेल. याही षटकामध्ये आतापर्यंत दोनच धावा आल्यात. यातून तो पेस दोन पूर्णपणे बॅकफूट वरती. शेवटचा अंतिम चेंडू या चौथ्या षटकातील याही वेळेस सॉफ्ट डिस्मिसल जरूर कोणतीच चुकी करणार नाही. इथून फलंदाज बाद होईल. त्या ठिकाणी मात्र दिपेश धोंदडेच्या खेळला पूर्ण विराम. तिसऱ्या विकेटचा पतन झाला. आतापर्यंत पाहिलं गेलं तर धावफलक जाऊन पोचलं जातं ते म्हणजे याचा परिपूर्ण शेवटचा अंतिम षटक. त्या ठिकाणी गोलंदाज ट्रॅक वरती गोलंदाज विकास गांगडे दाखल झाला. विकास गांगडे आला शेवटचा अंतिम षटक हाताळण्यासाठी डेथ ओव्हर मध्ये. त्या ठिकाणी आधीची षटका आपण पहिली विजय आणि विश्वनाथ तर विजयने विजयी गोलंदाजी निश्चित स्वरूपात साकारली. त्या ठिकाणी धावफलक आतापर्यंत 4 षटकाच्या कडे जाऊन पोचलं जातं. 31-31 चा नोंदी स्कोर कार्ड. शेवटचा अंतिम षटक दोन्ही आहे वेळा जरूर उमेश स्ट्रोक लडिंग जरूर होते. त्या ठिकाणी जलदी संधी सुद्धा निर्माण झाली होती परंतु नोमान झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल वर मात्र पॅकेट एरियाला चांगलं क्षेत्ररक्षण झाला. एका सभेवरती समाधान. कुठेतरी संत गतीचा सामना आपण पाहतोय. सुरुवात चांगली झाली होती विश्वनाथच्या विपक्षामध्ये. काय अफलातून फलंदाजी साकार होते. पहिल्या षटक पूर्णपणे दिग्दालय संघाच्या नावावरती. तदनंतर मात्र गोलंदाज पुन्हा एकदा विश्व त्या ठिकाणी दाखल झाला आणि पूर्णपणे बॅकफूट वरती पाठवला. तिथून मात्र कोणताच फलंदाज नाही ज्याने मात्र प्रयत्न केले असतील यामधून बाहेर काढण्यासाठी. कारण संकट ज्या प्रमाणे असतं त्याप्रमाणे ओढवलं जातं. याही वेळेस डॉट बॉल अप्रतिम चेंडू मात्र प्रत्येक गोलंदाज फिरवतो. तिथून जर पाहिलं गेलं तर फलंदाज पूर्णपणे बीट होत असताना निर्धाव चेंडूची सांगता मात्र होत्या. इथून अफलातून गोलंदाजीचं प्रत्यक्षकरण मैदानाच्या आतमध्ये. 2 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. शेवटच्या अंतिम 4 चेंडूंचा खेळ शेष. इथून पिकअप शॉट जरूर क्षेत्ररक्षकात कुठे चुकी करणार नाही. आपलं जरूर चांगलं क्षेत्ररक्षण झाला. याही वेळेस 1 वरती समाधान. फिरकीचा जादूगार म्हणून ज्याच्याकडे बघितला जाता तोच गोलंदाज शेवटचा अंतिम षटक हाताळण्यासाठी याही वेळेस चेंडूला फिरवला. याही वेळेस पंचाने दर्शवलाय बाईकची एक धाव ऍड होईल. बॅटरने बॉलचा काही संपर्क नाही. शरीरयष्टीचा वेध जरूर घेतलाय चेंडूनं. दोन विकास गांगडेला ज्या ठिकाणी प्राधान्य दिलं गेलं शेवटचा अंतिम षटक हाताळण्यासाठी आणि तो अफलातून गोलंदाज आहे. त्या ठिकाणी डेथ ओव्हर स्पेशलिस्ट म्हणून मैदानाच्या आतमध्ये कार्यरत. याही वेळेस चेंडू जरूर जर पाहिलं गेलं तर पंच आमच्याकडे वळले गेलं. तिथून वाईटचा इशारा आला. वाईटची एक धाव ऍड होईल. वाईट +1 एकूण 2 धावा.
धापफलकावरती. या ठिकाणी धापफलक जर तपासून पाहिलं गेलं तर 36 धावा झाल्यात 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. पूर्णपणे इथून संत गतीचा हा सामना ज्या ठिकाणी 36 धावा जमवल्यात शेवटच्या आणि अंतिम ओव्हर 2 चेंडूंचा शेष. इथून याही वेळेस फिरवला धावचीची संधी जरूर त्या ठिकाणी चांगला चेंडू कॅरी करू शकले नाही या विकास. इथून जर पाहिलं गेला तर शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल ज्या ठिकाणी पूर्णपणे वर्चस्व राहिले गेला येणाऱ्या ओव्हर 3 षटकांमध्ये. ते म्हणजेच फिया विरा 11 ठाणे व्यासंगाचे 2 मिस्टर स्ट्रोक जरूर क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी कोणती चुकी करणार नाही. सॉफ्ट डिस्मिसल याही वेळेस पाहायला मिळाला. फलंदाज बाद होईल. या ठिकाणी 30 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. 5 षटक संपुष्टामध्ये. 36 धावा धावफलकावरती लागल्या गेलात आणि 37 धावांचं टार्गेट सेट केलं. येणारे 5 षटक 30 बॉल आणि 37 ची गरज असेल त्याद्वारे आपण ठरणार आहोत. शेवटचा अंतिम सामना पहिल्या फेरीतील रंगेल. त्या ठिकाणी काउदबे कनेर विपक्षामध्ये जय बागोबा ठाणेपाडा दोन्ही संघाचे कर्णधार विनंती असेल आपण टास्क बॉक्स वरती उपस्थित राहायचं. काउदबे कनेर विपक्षामध्ये जय बागोबा ठाणेपाडा दोन्ही संघांना शेवटचा अंतिम पुकार असेल. धन्यवाद. त्या ठिकाणी आपण गावदेवी कणेर पहिल्या फेरीचा शेवटचा आणि अंतिम सामना असेल. गावदेवी कणेर तर एका बाजूला जयवागोबा ठाणेपाडा. मी विनंती करेन आमच्या मंचावरती प्रतीकजी चिपाट सर यांच्या सुपस्थे मात्र हा नाणेफेकीचा कॉल करणार आहोत. चला विनंती असेल गावदेवी कणेर आणि जयवागोबा ठाणेपाडा आपण लगेच या नाणेफेकीचा कॉल करणार आहोत. पहिल्या फेरीचा शेवटचा आणि अंतिम सामना असेल. चॉईस दिली जाणार नाही याची नोंद घ्या. हॅलो. आजच्या दिवसातला शेवटचा आणि अंतिम सामना असेल पहिल्या फेरीचा जिथे गावदेवी कणेर तर जयवागोबा ठाणेपाडा यस या ठिकाणी कर्णधार आलेत. मी विनंती करेन प्रतीकजी चिपाट सरांच्या सुप असते मात्र हा नाणेफेकीचा कॉल केला जातोय. यस या ठिकाणी फर्स्ट चॉईस दिली जाईल. इथून गावदेवी कणेर संघाला कॉल. यस काट नाणेफेकीचा कॉल जिंकला या ठिकाणी गावदेवी कणेर संघाने. प्रथम नाणेफेकीचा कॉल जिंकला काढली असेल. गोलंदाजी करत असताना प्रतिस्पर्धी संघाला किती धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल. 50 ते 55 असं धावा रोखण्यामध्ये असा कोणता गोलंदाज असेल जो चांगली गोलंदाजी हाताळेल. दयानंद राजेश आणि 3-4 गोलंदाज ओके. इथून शेवटचा आणि अंतिम प्रश्न असेल. एकंदरीत आपण या केलभराव परिसरामध्ये आपण पाहताय ते या रात्रकालीन स्पर्धा आहेत या आयोजन नियोजनाबद्दल काय म्हणाल.
खूप छान आयोजन आहे. बेस्ट ऑफ लक असेल. हे होते गावदेवी कन्हेर संघाचे कर्णधार आपण बोलणार आहोत, जिथे आपण जयवागोबा टाणेपाडचे कर्णधार बंदित जेमाडे सर काय म्हणतील जर प्रथम नाणेफेकीचा कॉल जिंकला असता तर? आम्ही पण बॅटिंग घेतली असती. अगदी मनासारखं घडलंय. इथून प्रथम फलंदाजी करत असताना किती धावा जमवण्याचा प्रयत्न असेल? 60-65 परत. 60-65 करत असताना असे कोणते दोन फलंदाज असतील ज्यांच्याकडून तुम्हाला जास्त धावांची अपेक्षा असेल? स्वतः तुम्ही पण आहेत. मयूर असेल, वंदेश आहे, बरेच जण आहेत. यस, मयूर रेमाडे सुद्धा आहेत. नक्कीच बेस्ट ऑफ लक असेल. शेवटचा आणि अंतिम प्रश्न असेल. इथून या पण परिसरात आपण पाहतात इथून टॉस बॉक्स मध्ये वसूल झालंय की प्रथम नाणेफेकीचा कॉल जिंकलाय त्या ठिकाणी गावदेवी कन्नड संघाने आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय आणि आमंत्रित केलंय त्या ठिकाणी फलंदाजी करण्याकरिता जयबागोबा ठाणेपाडा संघाला. तत्पूर्वी वळूया मैदानामध्ये आमचे साथी समालोचक ओव्हर टू यू अनिकेतजी रावते. तोंड मॅच मध्ये रंगात येईल, कारण विश्वनाथ जाधवला गोल्डन डकचा शिकार होत असताना मात्र पाठवलाय तंबूच्या आसऱ्याला, मात्र खाते ओपन करू शकला नाही. या दुसरा बॉल पुन्हा एकदा अंकेश वाडू. यामुळे लाऊड अपील जरूर होते. बॅटाने बॉलचा काहीच संपर्क नाही. या जर पाहिलं गेलं तर डॉट बॉल गेलाय. अप्रतिम अट्रॅक्टिव्ह गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये साधली जात आहे. गोलंदाज अंकेश वाडू पॉवर प्ले गोलंदाज म्हणून त्याला प्रमोट केलं. ओरडेच्या पद्धतीतील पॉवरफुल गोलंदाज बनवणं. तोंड मात्र अप्रतिम. इथून मात्र पाहिलं गेलं तर बॅट लेडी गेस्ट त्या ठिकाणी प्रेम सावरला सुद्धा यावं लागणारा तंबूच्या आसराला 36 धावा झाल्या होत्या. इथून प्रेक्षक राजाला वाटलं असेल इथून वन साइड मॅच होईल, त्या ठिकाणी बोलबाला राहील विश्वनाथ जाधव विशू याचा, परंतु त्या ठिकाणी अंकेश वाडू आला गोलंदाजी ट्रॅक वरती. तर पहिलाच बॉल जरूर डॉट हाताळला होता. तिथून मात्र चांगली चेंडूची हाताळणी केली. क्रिकेट मधील अस्त्र शस्त्र आणि ब्रह्मास्त्राचा वापर केला आणि मात्र विश्वनाथ जाधव विशूला पाठवलं गेलं बॅक टू द पवेलियन. आणि इथून मात्र पूर्णपणे बॅकफूट वरती पाठवला या विरा 11 ठाणे संघाला, कारण काही गोलंदाजी साकारतो मैदानाच्या आतमध्ये. अंकेश वाडू नावाचा डंका बाजला जातोय मैदानाच्या आतमध्ये. इथून अप्रतिम याही वेळेस जरूर चापटे चेंडू होता गुडलेट वरती आदळला होता. इथून जर पाहिलं गेलं तर 2 विकेटच्या नावावरती 5 चेंडू झाला. मेडन ओव्हर मात्र येईल का या स्पर्धेची? त्या ठिकाणी विकेट मेडन ओव्हर येईल हे प्रश्नचिन्ह. याआधी मात्र 2 झाल्यात. इथून मात्र अप्रतिम 2 विकेट मेडन ओव्हर अंकेश वाडूच्या नावावरती. आजच्या दिवसातील हे आगळे विक्रम आपण पाहतोय. त्या ठिकाणी मात्र विकेट मेडन ओव्हर येताना पाहायला मिळालं. इथून 5व्या रचनेमध्ये मात्र नक्कीच या रील्स व्हायरल होतील सोशल मीडियावरती. मला मॅचचा अर्थ काही असो परंतु आपल्याकडे असलेली क्षमता मात्र दर्शवली. अंकेश वाडून विद बॅटने चांगला खेळ करू शकले नव्हते, परंतु विद बॉलने सज्ज झाला पॉवर प्लेचे षटक हाताळण्यासाठी. आणि तिथून जर पाहिलं गेलं तर पूर्णपणे बांधून ठेवलंय फलंदाजाला. पहिले षटक 2 विकेटसह मेडन गेला. या ठिकाणी एकी धाव आली नाही. तोंड येणार आहे 24 चेंडू आणि 24 चेंडू मध्ये पाहिलं गेला तर 37 ची गरज असेल. प्रेशर नाही प्रेशर. इथून गोलंदाजीसाठी सज्ज गोलंदाज दीपेश. तोंड पूर्णपणे अकरासीला येऊन खेळण्याचा प्रयत्न राहिला गेला. त्या ठिकाणी भन्नाट वेगा आणि वेगावर स्वार झाला. अचूक टप्प्यावरती भेदक मारा. तो दिदले संघ थांबण्याचा डाव घेणार नाहीये, कारण त्यांना माहिती आहे जो थांबला तो संपला, जो हुकला तो संपला. इथून संघर्षाला सुरुवात. इथून उडवलाय जरूर परंतु मिस्ड स्ट्रोक. इथून तटक्या सर्कल मध्ये झेल मात्र सोडणार नाहीये. ही चुकी मात्र होणार नाहीये. एक सोपा झेल फलंदाज यावेळेस विजय ठरलाय. फेल बॅक टू द पवेलियन गॉन.
थँक्यू सो मच. तोडणा अविनाश गवा दाखल झाला. एकी धाव अजूनपर्यंत आली नाही. या ठिकाणी 3 गडांचा पतन झाला, 3 विकेटचा पतन झाला. कारण आधीच म्हटलं होतं क्रिकेट अनिश्चितीचा खेळ आहे. इथे काही होऊ शकतं, काही घडू शकतं. कारण प्रत्येक चेंडूवरती हा खेळ बदलत असतो. तो याही वेळेस भन्नाट वेग, शरीराचे वेध घेतला. इथून एकी धाव येणार नाहीये. रंगत आणि रंगत पूर्णपणे प्रेशर कन्वर्ट झाला या विरा 11 धाणे या संघावरती. पूर्ण मात्र फक्त विचार करण्याकडे काहीच नाही. दुनिया आहे वेळेस भन्नाट वेग त्या ठिकाणी डायरेक्ट लीडची संधी जरूर. परंतु इथून जर पाहिलं गेलं तर पत्त्याने दर्शवला बाईकच्या स्वरूपात ही एक धाव ऍड होईल. तर पहिली धाव आली. बऱ्याच काळानंतर संघर्ष करावा लागला. 10 चेंडूंचा वाट पाहावी लागली गेली. 10व्या बॉल वरती पहिली धाव मात्र ऍड झाली. याही वेळेस संघा खोलवर टप्प्याची लिंकन लाईन जरूर लॉंगॉनला क्षेत्ररक्षण चेंडूला फील्ड केले जातात. द्वारा झाल्यावरती समाजात चांगला बॅकअप आहे त्या ठिकाणी. मात्र एक धावे व्यतिरिक्त काहीच मिळणार नाही. अप्रतिम गोलंदाजी कौतुक करावं लागेल देतालय संघाचं. कारण ज्यावेळेस 37 धावा जमवल्या होत्या प्रत्येकाला वाटलं असेल इथून प्रेक्षक वर्गाला इथून मात्र मॅचचा निकाल काहीतरी वेगळा लागेल. विश्वनाथ जाधव सारखा स्टार ऐकवणा. इथून या वेळेस मिस्टर स्ट्रोक जरूर. चेंडू बराच काळ हवेमध्ये कॉटन बॉलची संधी आणि इथून मात्र दीपेशने चुकी केली. इथून मात्र एक झेलची संधी जरूर होती परंतु इथून धरतीला दान केल्या. एक जीवनदान जरूर मानावं लागेल फलंदाजासाठी आणि धावफलक जाऊन पोचलं जातं. तर 2 षटक संपुष्टात. ज्या ठिकाणी 2 षटक संपुष्टात 3 गडीच्या ओव्हरमध्ये 2 धावा धावफलकावरती. इथून काय घडलं गेलं मैदानाच्या आतमध्ये काय विचार केला होता आणि काय घडलं जातं पूर्णपणे बॅकफूट वरती विरा 11 धारेव. आज मात्र विशूचा बोलबाला पाहायला मिळाला नाही. कारण कागदपत्री स्ट्रॉंग असून चालत नाही. ही खरी गोष्ट आहे. मैदानामध्ये तुम्हाला करून दाखवावं लागतं, स्वतःला सिद्ध करावं लागतं. इथून तसं काही घडलं नव्हतं. विश्वनाथ जाधव ब्रँड जरूर फक्त आजच्या दिवसामध्ये बॅकफूट वरती त्या ठिकाणी अंकेश वाढून मात्र त्याची विकेट घेतली. गोल्डन डकचा शिकार एक हाती ओपन करू शकला नाहीये. फ्रेंच चषक खेळबरोबर 2026 रणसंग्राम आणि इथून मात्र पहिल्याच सामन्यामध्ये आपलं योगदान जरूर काही दिलं नाहीये विथ द बॅट ना. तिथून समीकरण आपण पाहतो ज्या ठिकाणी 18 बॉल 35 ची गरज. अंकेश पुन्हा एकदा सज्ज झाला. इथून पंजाबगडाला आवडा पेल जरूर त्या ठिकाणी शर्यतीचा वेध घेतला. इथून एका जावेवरती समाधान. काही अफलातून वेग आणि इथून मात्र त्या वेगाचा पुरेपूर वापर इथून मध्यने दर्शवला लेग बाई स्वरूपामध्ये ही एक धाव ऍड होईल. इथून धावफलक मंद पावलाने पुढे सरसावेल जाऊन पोहोचले जाता. इथून 3 या अंकावरती 3 धावा धावफलकावरती लागल्या गेलं. इथून आज अनेक प्रेक्षक राजा असेल जो मात्र विश्वनाथ जाधव विश्वची बॅटिंग बघण्यासाठी इथून दाखल झाला. जुनी आशा असतील, अपेक्षा असतील इथून येणाऱ्या काळामध्ये संघ विजयी होऊ आणि इथून त्याची बॅटिंग बघायला मिळावी. याही वेळेस मिस्टर स्ट्रोक जरूर चांगला क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी धावतीची दाद शक्यता परंतु इथून फलंदाज पाहतो क्रीज वरती सेफ. इथून जर पाहिलं गेला तर एक धाव ऍड होईल धावफलकावरती. धावफलक पुढे सरसावेल एक धाव्याने जाऊन पुसलं जात आहे 4 या आकड्यावरती. इथून आत्मविश्वास दर्शवावा लागणारा इथून कॉन्फिडन्सने चांगली फलंदाजी साकारावी लागेल. चेंडू सगळे समाप्त झाला. इथून धावफलक जर पाहिलं गेला तर 4 या अंकावरती जाऊन पोहोचला. याही वेळेस मिस्टर स्ट्रोक जरूर परंतु त्या ठिकाणी प्रोटेक्शन नाही. एकदा पूर्ण झाले दुसरीचा प्रयत्न राहिला गेला मिसफील्ड त्या ठिकाणी आणि इथून मात्र एक धावेला दुसऱ्या धाव्यामध्ये कन्वर्ट. इथून तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे परंतु त्या ठिकाणी रोखून ठेवलं जातं. अविनाश गव्हाच्या माध्यमातून चांगली कॉलिंग राहिली गेली. इथून पूर्ण धावेवरती समाधान मानावं लागेल आणि इथून धावफलक पुढे सरसावेल 2च्या मदतीनं 6 धावा धावफलकावरती. 6 रन ऑन द स्कोर कार्ड. लॉस ऑफ 3 विकेट. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 6 धावा. याही वेळेस सर्व बाटचा वापर क्षेत्ररक्षण लॉंग ऑफला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण होईल. नंतर मात्र एका धावेवरती समाधान मानावं लागणारा तितकी चांगली फिकी राहिली गेली. इथून मात्र एका धावेत काहीच मिळणार नाही. एकाच धावेवरती सॅटिस्फाय व्हावं लागतं.
इथून चांगली सुरुवात राहिली गेली निदाले संघाच्या माध्यमातून पूर्णपणे बांधून ठेवलं. अनुषंगानं बँक बॅलन्स कमी आहे आणि त्याच अनुषंगानं खर्च सुद्धा कमी केला जातो. इथून अंकेश वाडू पुन्हा एकदा 5वा बॉल इथून लॉफ्ट जरूर केला. क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी कोणती चुकी करणार नाहीये. सॉफ्ट डिस्मिसर राहिलं जात. फलंदाज बाद होतो. याही वेळेस पाहिलं गेलं तर अविनाश गव्हाच्या खेळीला पूर्ण विराम. पूर्ण हरेश्वर भोईर दाखल झाला परंतु मॅच मध्ये रंगात मॅच मध्ये कलाटणे पूर्णपणे ज्या ठिकाणी वर्चस्व राहिलं गेलं अंकेश वाडू या गोलंदाजाचं शेवटचा अंतिम चेंडू. यावेळेस मॅच जरूर त्या ठिकाणी पहिले गेलं तर याही वेळेस एक धाव येईल. एक धाव व्यतिरिक्त काहीच मिळणार नाही. एकच्या मदतीने धावाला पुढे सरसावताना जाऊन पोहोचलं गेलं ते म्हणजेच 8 या आकड्यावरती येणारे 12 बॉल आणि 29 धावांची गरज. इथून मॅच मध्ये रंगात 8 धावा फलकावरती 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये काय अप्रतिम स्पेल राहिलं गेलं. आतापर्यंत जर पाहिलं गेलं असेल तर 3 विकेट्स त्याच्या नावावरती आहेत. इथून जर पाहिलं गेलं तर हौसकीरानं खर्च केली आहे ते म्हणजे 5 धावा खर्च करत असताना 3 विकेट्स मात्र घेतलेत. तर जरूर त्याच्या नावावरती 3 विकेट्स अंकेश वाडू हे नाव मात्र या ठिकाणी गुंगावलं जातं. बादल मात्र जरूर त्याच्या गोलंदाजीच्या माध्यमातून या ठिकाणी त्याचा दरारा त्याची दहशत कायम राहिली गेली. तो वानगावचं ब्रँड पाहायला मिळतं या ठिकाणी. वानगाव एक्सप्रेस देदोल एक्सप्रेस म्हणून पाहिलं गेलं आणि पूर्ण धावफलक जर पाहिलं गेलं तर 8 वरती सेरावला. इथून येणारे 12 चेंडू आणि 29 ची गरज. इथून कोणाचा बोलबाला असेल देदाले. इथून विरा 11 धानेव इथून धानी संघ बघायला मिळतो. नाना सुपारा ओसी विभागातून सज्ज झाला तर एक संघ आपण पाहतो डहाणू वनगाव या विभागातून बिलॉंग करतं. दोन्ही संघ बातम्या बरात 12 बॉल 29 ची गरज. 12 बॉल रिमेनिंग 29 रन रिक्वायर्ड टू विन. तो 12 बॉल 29 ची गरज. गोलंदाज दाखल झाला गोलंदाजी ट्रॅक वरती. सूरज पूर्ण धावा रोखण्यासाठी चांगली गोलंदाजी करावी लागेल कारण सकारात्मक दृष्टिकोनातून गोलंदाजी करणं खूप महत्वाचं असेल. यस इथून क्लब मध्ये पकडला गेला. यस द फिंगर इज गॉन अप अंपायर नाउ. बिग विकेट डाऊन. हरेश्वर भोईर बॅक टू द डगआउट. पूर्ण आशिष दाखल झाला. स्वतः कर्णधार आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. गरज आहे 11 बॉल 29 ची. फुटो चेंडू जरूर प्रति फटका. प्रयत्न आपला तो एफर्ट्स पाहिलेत परंतु चेंडूला तुम्ही रोखू शकणार नाही. वंग स्टॉप रिझर्व मध्ये चेंडू सरळ सीमा रेखा पार. आशिषच्या बॅट मधून अखेर आला या इनिंगचा पहिला चौकार. 4 बराच काळ संघर्ष सुरू होता. ज्या ठिकाणी पाहिलं गेलं 3 षटक संघर्षाला सुरुवात झाली होती. पूर्णपणे वर्चस्व देदाले संघाचं राहिलं गेलं. इथून मात्र आक्रमण केलं. आशिष गेलाय पहिल्याच बॉल वरती. चौकार मात्र आला ते बॅट मधून. इथून खराब चेंडू. इथून जर पाहिलं गेलं तर चुकी झाली आहे. इथून नशिबाची साथ आशिषच्या पाठीशी आणि इथून मात्र हा नशिबाचा आलाय चौकार. 4 थँक्यू. चला प्लीज विनंती असेल दिदाले संघ स्पीडअप करायचं. जास्त वेळ घ्यायचा नाहीये कारण समीकरण पाहिलं असेल आपण 12 बॉल 29 ची गरज होती. त्या ठिकाणी चांगले चेंडू जरूर हाताळले होते.
प्लम मध्ये सुद्धा पकडला गेला होता पहिलाच बॉल वरती. नंतर यावेळेस चुकी झाली ज्या ठिकाणी आशिष दाखल झाल्यात. पहिलाच बॉल चौकार, यावेळेस 5 धावा दिल्यात. त्या ठिकाणी 9+4 अशा एकूण 5 धावा बिंबार मात्र आला पूर्ण गोलंदाजच्या माध्यमातून. सुदर्शन चक्र फिरले गेलेत. 10 बॉल 20 ची गरज. इथून मॅच मध्ये रंगत येईल कारण आशिषने इथून विघ्नहर्ता म्हणून कार्य करण्याला सुरुवात झाली. इथून लक फॅक्टर मात्र आशिषच्या वतीने. इथून यावेळेस फटका चांगला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी मात्र स्क्वेअरला घेण्याला क्षेत्ररक्षक होता. धाव तिथे आम्ही सध्या परंतु इथून प्रॉपर फेकी नाही आणि तिथून जर पाहिलं गेलं तर 2 धावा सहज रीतीने पूर्ण होतात. या 2च्या मदतीने धावफलक पुढे सरसावताना जाऊन पोचलं जातं. ते म्हणजे 19 धावा धावफलकावरती. अर्धा पल्ला पार झाला, अजून अर्धा पल्ला पार करायचा. आधा सफर तय हो चुका, अभी तक आधा सफर बाकी है. पूर्ण 9 बॉल 18 ची गरज. 200च्या स्ट्राईक रेटनं धावा जमवाव्या लागणार आहेत. यातून मात्र यष्टीरक्षक बदल झाला. तो या वेळेस उडवला जरूर बेस्ट टाइम स्ट्रोक त्या ठिकाणी कोणते चुकी करणार नाही. परंतु इथून जर पाहिलं गेलं तर त्या ठिकाणी फलंदाज बाद होईल. आशिषने जरूर मॅच मध्ये आणलाय की आशा आणि उमेद जी होती ती जागवली गेली या ठिकाणी. परंतु इथून फलंदाजाला बाद व्हावं लागतं. फलक जर पाहिलं गेलं तर आतापर्यंत चांगली सुरुवात जरूर करून दिली या आशिषनं कारण मैदानामध्ये दाखल झाला तदनंतर धावायला सुरुवात झाली. इथून जर पाहिलं गेलं तर धावफलक जाऊन पोहोचलं जातं. त्यामध्ये 19 या आकड्यावरती अजूनही 18 ची गरज आहे. 6 विकेटचं पतन झाला. 6 विकेटचं पतन झाला. 19 धावा धावफलकावरती आहेत. पूर्ण अजूनही येणारे 8 चेंडू असतील आणि 8 बॉल मध्ये 18 ची गरज. निम्म्यान मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला रुपेश. यातून रुपेशला चांगला खेळ करावा लागेल कारण अजूनही 2 चेंडू शिल्लक असतील या षटकामध्ये. यावेळेस चेंडू बराच काळ हवेमध्ये जरूर इंटू द गॅप मध्ये ट्रॅव्हल झाला. क्षेत्ररक्षित झाला. तोंड मात्र चेंडूला रोखलं जरूर जाता. इथून जर पाहिलं गेलं तर थोडस भब्बल झाले होते परंतु एकच जागेवरती समाधान मानावं लागेल. इथून शेवटचा अंतिम चेंडू असेल. अप्रतिम गोलंदाजी सुद्धा राहिली गेली कारण एक्स्ट्रा स्वरूपातील 5 धावा खर्च केल्यानंतर त्या ठिकाणी एक चौकार जरूर झाला होता. आशिषला डॉक्टर ते पवेलियन पाठवलं. चांगली गोलंदाजी आतापर्यंत. जरूर धावचीची धावे संधी आणि धावची स्वरूपात फलंदाज बाद. रुपेश सुद्धा येतोय धावची स्वरूपात बाद होतून तंबूच्या असर बॅक टू द पवेलियन. इथून मात्र पूर्णपणे मोमेंटम झुकलं गेलं. त्यामध्ये तिथून पाहिलं गेलं तर दिदाला संघाच्या बाजूनं कारण येणारे चेंडू असेल 6 आणि 6 बॉल मध्ये 17 ची गरज. 6 बॉल 17 ची गरज. जास्त टीम मीटिंग करायची नाही लगेच फील्ड अरेंज करायची आहे प्लीज. मुकेश वाडू आपल्याला विनंती असेल. सामना जरी महत्वाचा असला तरी वेळ तितकीच महत्वाची आहे. इथून येणारे 6 चेंडू आणि 6 बॉल मध्ये 17 ची गरज. पूर्ण 6 चेंडू 17 ची गरज असताना कोणत्या गोलंदाजाला प्राधान्य दिले जाणार आहे. इथून अजून मॅच संपली नाहीये कारण काहीही होऊ शकतं. इथून गोलंदाजी ट्रॅक वरती मैदान दाखल झाला कारण फलंदाजीसाठी गौतम आला. गौतम आणि गणेश आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज वेदांत. 6 बॉल 17 ची गरज. कोण होणार आहे विजय या सामन्यामध्ये कारण इथून जो संघ जिंकेल तो मात्र राज करणारा या सामन्यावरती. इथून 6 बॉल 17 ची गरज असेल. आउट. इथून मिस्टर स्ट्रोक जरूर एक धाव सहज रीतीने पूर्ण झाली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न जरूर या ठिकाणी मिसफील झाली आणि तो 2 धावा सहज रीतीने पूर्ण होतील. तिसऱ्या धावेचा प्रयत्न असेल. 2 धाव्यावरती समाधान. पूर्ण सातत्याने पाहिलं गेलं तर स्ट्राईक वरती आणण्याचं कार्य झाला जरूर. गणेश सॅक्रिफाईस करण्याचा प्रयत्न जरूर असेल. 7 विकेटचं पतन झाला. अजून 3 विकेट्स
तर राखून संघ दानवी संघाकडे परंतु धावफलक जाऊन पोचला 22 आकड्यावरती. येथून सरळ बॅटचा वापर हा चेंडू बराच काळ हवेमध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आलेत कोणती चुकी करणार नाही. सॉफ्ट डिस्मिसल फलंदाज बाद. यावेळेस गणेश सुद्धा येतो बॅक टू द पवेलियन. थँक्यू त्या गोष्टीचे इथून विकास जरूर दाखल झाला. संघाचा विकास करायचा असेल तर 15 धावा कराव्या लागतील. मिस्टर स्ट्रोक जरूर त्या ठिकाणी मात्र उडवला परंतु एकच धाव्यावरती समाधान मानावं लागेल कारण इथून समीकरणात बदल होईल. धावफळ जाऊन पोचला गेला 23 आकड्यावरती. इथून 8 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 8 विकेटचं पतन झाला 23 धावा धावफलकावरती. येणारा 3 चेंडू 14 गरज. इथून एक मोठा फटका असेल जो तर मॅच मध्ये आणून देईल. इथून 13 धावा जर झाला तर सुपर ओव्हर पाहायला मिळेल. इथून त्रिफळ आशेत दांडे 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 गोल. इथून फलंदाज बाद. गौतमच्या खेळीला सुद्धा पूर्णविराम अप्रतिम आणि थोडा 9 विकेटचं पतन झाला. त्या ठिकाणी अजूनही 2 चेंडूचा खेळ शेष असेल. इथून जर पाहिलं गेलं तर मात्र 2 चेंडू 14 गरज आहे. इम्पॉसिबल नाहीये. तर इथून जर एका आता खराब चेंडू हाताळला गेला आधीच्या षटकामध्ये आपण पाहिलं तर गोलंदाजाने 5 धावा जरूर खर्च केल्या होत्या. सूरज त्यावेळेस आले होते गोलंदाजासाठी 100 स्वरूपात त्याने धावा खर्च केल्या होत्या जरूर. तर तो इथून येणारा चेंडू असेल 2 आणि 2 मध्ये 14 गरज. यावेळेस चांगला प्रहार जरूर यापेक्षा कव्हरला क्षेत्ररक्षक थोडासा बॉल. इथून जर पाहिलं गेलं तर मात्र या 2च धावा येतील. इथून 1 बॉल आणि 1च धाव येत्या. इथून 1च धाव समाधान मानावं लागतं. 1 चेंडू आणि 13 गरज असेल. तुम्हाला विजयाचा डंका वाजवला निघाले संघानं. इथून स्विचचा अटेम्प्ट आणि डॉट बॉल विजयी झाला देदाले संघ. कॉंग्रॅच्युलेशन्स. तर हार्ड लक टीम यावेळेस या वीरा 11 धाणे कुठेतरी या स्पर्धेमध्ये हा सुद्धा एक आगळा वेगळा विक्रम असेल. त्या ठिकाणी 5 षटकांमध्ये 36 धावा बनवल्या होत्या. 37चं टार्गेट सेट केलं होतं आणि तिथून मात्र विजयी झाला देदाले संघ. इथून लोअर स्कोर मॅच जरूर या स्पर्धेमध्ये असेल आणि तिथून मात्र विजयी झाला. परंतु तुम्ही खचून जाऊ नका कारण आणि हँडशेक करायचं प्लीज. थोडी चांगला विनंती असेल. कंपल्सरी हे रूल्स अँड रेग्युलेशन्स आहेत. इथून तुम्हाला कंपल्सरी हँडशेक करावं लागेल. चला दोन्ही संघ लगेच. तर यापुढे जो होणारा सामना आहे गावदेवी कनेर विपक्षामध्ये जय भगवा ठाणेपाडा. प्रथम या ठिकाणी नाणेफेकी जिंकली गेली गावदेवी कनेर संघानं.